महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27 तर महाडीबीटी स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी 2.0 या साईडवर आपल्याला यायचं आहे, ठीक आहे। तर या साईडवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तुमचं किंवा तुमच्याकडे महा आय डी वगैरे तुम्ही रजिस्टर केलेली असेल तर तुम्ही आधार कार्डने सुद्धा लॉग इन करू शकता किंवा महा आय डीने सुद्धा रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करू शकता। क्लिअर? तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लॉग इनला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल, ठीक आहे। एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यानंतर तुमचा महा आय डी सुद्धा रजिस्टर होऊन जाणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे फॉर्म आहे हे भरू शकता। तर आपल्याला लॉग इनला क्लिक करा। बघू शकता यामध्ये दोन लॉग इन आहे, एक सिटीजन लॉग इन आहे आणि एक आहे लॉग इन विदाऊट महा आय डी। तुम्ही लॉग इन विदाऊट महा आय डी सुद्धा करून बघू शकता। तर आपण करणार आहे सिटीजन लॉग इनमध्ये, कारण की आम्ही महा आय डी रजिस्टर केलेली आहे आणि 24 तासानंतर आमची महा आय डी जी आहे ही आलेली सुद्धा आहे। तर बघू शकता इथे तुम्ही महा आय डीने सुद्धा रजिस्टर करू शकता। जर तुमच्याकडे महा आय डी नसेल तर तुम्ही आधार कार्डने सुद्धा इथे लॉग इन करू शकता। तर आधार कार्डला क्लिक करा, इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि लॉग इनला क्लिक करायचा आहे। तर तुमच्या आधार कार्डला जोही नंबर लिंक असेल म्हणजे मोबाईल नंबर, त्यावरती तुम्हाला एक OTP येणार, तो OTP आपल्याला इन्सर्ट करायचा आहे। बघू शकता तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे अशा प्रकारे एक OTP आलेला असेल, तो OTP इथे इन्सर्ट करा आणि व्हेरीफाय करून घ्या। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्ही तुमचे महा आय डीला रजिस्ट्रेशन करू शकता, म्हणजे एकदा तुमची महा आय डी सुद्धा रजिस्टर होऊ शकते, ठीक आहे। तर तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो बघा आणि आपले रजिस्ट्रेशन अगोदर तयार करून घ्या। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये टोटल स्कीमचं ऑप्शन दिलेलं आहे, यामधून तुम्ही जी स्कीम आहे जी लास्ट इयरला तुम्ही स्कीम भरलेली आहे ती स्कीम तुम्ही कंटिन्यूमध्ये करू शकता। तर यामध्ये तुम्ही डिपार्टमेंट वाईज सुद्धा बघू शकता। आता तुम्ही जर लास्ट इयरला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप भरलेली असेल तर तुम्ही यावर्षी सुद्धा पोस्ट मॅट्रिक किंवा तुमचे जे इन्कम आहे त्या इन्कमनुसार सुद्धा तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता। तर बघा इथे पोस्ट मॅट्रिक जर क्लिक केलं तर यामध्ये संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये ज्याही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्याबद्दलची माहिती येणार। बघू शकता इथे हे SC साठी आहे, त्यानंतर हे OBC, VJNT, SBC हे ST साठी आहे आणि हे हँडिकॅप, अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येणार। तर आता तुम्हाला यामधून जीही तुमची स्कीम आहे इथून तुम्हाला अप्लाय करावं लागेल, ठीक आहे। इथून डायरेक्टली तुम्ही त्या स्कीमसाठी अप्लाय करू शकता। तर अप्लायला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता अप्लायला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण आधार कार्ड नंबर, तुमचे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसून पडत आहे, ठीक आहे। त्यानंतर आता तुम्हाला यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा इथे लिंक करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथून व्हेरीफाय OTP म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर एक OTP जाणार आणि तो OTP टाकून तुम्हाला एकदा तुमचे जे प्रोफाईल आहे हे व्हेरीफाय करून घ्यायचे। अपार आय डी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर इथून तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे, जसे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे त्या प्रकारे तुम्ही नाव टाका। इथून रिलिजन हिंदू आहे, मुस्लिम आहे, बुद्धिस्ट आहे, या प्रकारे तुम्हाला तुमची रिलिजन टाकायचे आहे। त्यानंतर तुमची इथून कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। बघा OBC, SC, ST या प्रकारे तुमची जीही कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पोटजात सिलेक्ट करायची आहे, म्हणजे जर तुम्ही OBC टाकली तर तुमची OBC मध्ये कुणबी आहे, माडी आहे, तर तुम्हाला ती कास्ट जी आहे ही टाकून घ्यायची आहे, ठीक आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुम्हाला। कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कसा टाकायचा एक व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, ज्यामध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे या संदर्भात संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ 2 मिनिटं बघा, तुमचे संपूर्ण डाऊट जे आहे क्लिअर होऊन जाणार। त्यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल नंबर कसा टाकायचा हे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, क्लिअर। त्यानंतर तुम्हाला इथे डोमेसाईलबद्दल माहिती विचारलेली आहे, तर तुम्हाला डोमेसाईल महाराष्ट्र आहे का, तर तुम्हाला येस क्लिक करायचं आहे। तर सेम टू सेम तुम्हाला जसा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकलेला आहे तुम्ही तसाच तुम्हाला डोमेसाईलचा नंबर सुद्धा यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला टाकायचे आहे तुमचे इन्कम म्हणजे फॅमिली इन्कम किती आहे, इथे इन्कम इन्सर्ट करा। तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येता का, जर येत असाल तर तुम्हाला येस क्लिक करावं लागेल आणि जर येत नसेल तर तिथे तुम्हाला नो क्लिक करावं लागेल। आणि त्यानंतर बघू शकता इथे इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। तुम्हाला फॉर्ममध्येच वेळोवेळी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करावे लागेल, जसं की कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे, क्लिअर। तर इन्कम सर्टिफिकेटची माहिती फिल करा आणि त्यानंतर इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा, ठीक आहे। त्यानंतर डिसेबिलिटी डिटेल्समध्ये म्हणजे तुम्ही हँडिकॅप आहात का, ठीक आहे। जर असेल तर तुम्हाला येस करावं लागेल आणि जर नसेल तर तिथे तुम्हाला नो क्लिक करावं लागेल। त्यानंतर बघू शकता पॅरेंट्स अलाइव्ह म्हणजे आई वडील आहात का, तर इथे तुम्हाला वडिलाचे नाव टाकायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे आणि इथे वडिलांचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर इथून सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल। वडिलांच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करून प्रोफाईलमध्ये टाकायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमची जे प्रोफाईल आहे
हे सेव्ह होऊन जाणार. त्यानंतरची माहिती बघा, तुम्हाला टाकायचा ॲड्रेस. तर तुम्ही इथे तुमचा ॲड्रेस टाकू शकता. हा जो ॲड्रेस आहे तुमचा आधार कार्डनुसार टाकावा लागेल, कारण की इथे जो पिनकोड आहे हा तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार ॲटोमॅटिकली येऊन जाणार त्यामुळे. ठीक आहे, तर इथे तुम्हाला आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा. जसं तालुका टाका, इथे व्हिलेज टाका आणि या लाईनमध्ये संपूर्ण ॲड्रेस तुम्ही फिल करून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता टाकायचं आहे तुम्हाला करंट कोर्स, म्हणजे सध्या तुम्ही कुठे ॲडमिशन घेतलेली आहे त्या कोर्सचं नाव. तर तुम्ही आता 11वीला जर ॲडमिशन घेतलेली असेल तर तुम्हाला 11वी कोणत्या कॉलेजला घेतलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये आता टाकायची आहे. तर बघू शकता, करंट ॲडमिशन कोर्स 2026 महाराष्ट्र, कोणत्या डिस्ट्रिक्टला घेतली आहे, कोणता तालुका आहे हे सुद्धा सिलेक्ट करा. क्वालिफिकेशन लेवल तुम्हाला टाकावे लागेल. जे क्वालिफिकेशन लेवल असेल ते तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचे. जशी जर तुमची 11वीला ॲडमिशन असेल तुम्ही ते 11 टाकू शकता. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही तिथे अंडर ग्रॅज्युएट टाकू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा या प्रकारे संपूर्ण ऑप्शन आहे. त्यामधून तुम्हाला एक जे तुमचं ऑप्शन असेल यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं. जर 11वी असेल तर तुम्ही 11 इथे टाकू शकता. तर बघा इथे 11 टाकलेलं आहे. सायन्स स्ट्रीम आहे, इथे कॉलेजचं नाव टाका. त्यानंतर इथून तुमचा जोही कोर्स आहे हा इथे सिलेक्ट करा. ॲडमिशन टाईप म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातून आहे, डायरेक्ट ॲडमिशन आहे, इन्स्टिट्यूट लेवलला आहे, या प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करावं लागेल. इयर ऑफ स्टडी, कोणत्या वर्षाला शिकत आहे, डेट ऑफ ॲडमिशन, किती फी भरलेली आहे, फी टाकायची आहे किंवा नाही टाकायची या प्रकारे माहिती भरा. कॅटेगरी बघा, तुम्ही ओपनमधून ॲडमिशन घेतलेली आहे की रिझर्वमधून घेतलेली आहे, म्हणजे कॅटेगरीमधून, तर इथून रिझर्वेशनमधून ॲडमिशन घेतलेली आहे आपण. आणि गॅप इयर 0 आहे, कारण की ऑलरेडी गॅप नाही आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्हाला करंट क्वालिफिकेशनमध्ये संपूर्ण जी डिटेल्स आहे ही फिल करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर यामध्ये अशा प्रकारे तुम्ही माहिती भरा आपल्या एज्युकेशननुसार. करंट एज्युकेशनमध्ये सध्या शिकत असलेला जो कोर्स आहे तुमचा तो करंट एज्युकेशन. ठीक आहे, संपूर्ण माहिती फिल करून घ्या. करंट क्वालिफिकेशन फिल झाल्यानंतर पास्ट एज्युकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे पास्ट क्वालिफिकेशन तुम्ही जेही केलेलं आहे. तर तुम्ही पास्टमध्ये जर 11वीला ॲडमिशन असेल तुम्ही 10वी केलेली आहे, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशनला जर ॲडमिशन घेतलेली असेल तर तुम्ही काय केलेलं आहे, 10वी आणि 12वी असे 2 क्वालिफिकेशन ॲड करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, या प्रकारे बघा इथे महाराष्ट्र, तर यस क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही 10वी कंप्लीट केलेली आहे, कारण आपण 10वी ॲड करतो. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. जशी तुमची क्वालिफिकेशन लेवल, स्ट्रीम टाकायची आहे, कॉलेजचं नाव म्हणजे जे तुमचं शाळा असेल किंवा कॉलेज असेल समजा 10वीचं, त्यानंतर इथं कोर्स सिलेक्ट करा. त्यानंतर इथून तुमचे बोर्ड कोणते होते, पासिंग इयर सिलेक्ट करा, 10वीचे पर्सेंटेज टाका आणि इथे तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. क्लिअर, हे 10वी झालेली आहे. आणि एखाद्या विद्यार्थीनं समजा 12वीला किंवा मग उच्च शिक्षण असेल समजा अंडर ग्रॅज्युएट वगैरे, तर इथे तुम्हाला बघा इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ॲड क्वालिफिकेशन. तर इथे ॲडला क्लिक केल्यानंतर हे 10वी तुमची ॲड होऊन जाणार आणि परत तुम्हाला एक ऑप्शन देणार, त्यामध्ये तुम्ही जेही अजून एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल तर ते तुम्ही करू शकता, म्हणजे ॲड करू शकता. तर इथे तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघू शकता इथे अदर डिटेल्समध्ये बेनिफिशियरी कॅटेगरीचं ऑप्शन आलेलं आहे. इथे क्लिक करून तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, ते म्हणजे डे स्कॉलर किंवा हॉस्टेलर. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असेल तर तुम्हाला तिथे हॉस्टेलर क्लिक करायचं, आणि जर तुम्ही घरी राहत असेल, रूम करून राहत असेल तर तुम्ही ते डे स्कॉलर सिलेक्ट करू शकता. तर आम्ही घरी राहतोय किंवा मग रूम करून राहतोय, हॉस्टेलला राहत नाही, त्यामुळे इथे डे स्कॉलर केलेला आहे. अदर काही स्कॉलरशिप किंवा काही अदर स्टायपेंड वगैरे तुम्ही घेता का अशा प्रकारे विचारलेलं आहे, तर आम्ही घेत नाही त्यामुळे इथे नो क्लिक केलेलं आहे. त्यानंतर काही खाली क्वेश्चन दिलेले आहे. 11th आणि 12th जे कॉलेज आहे सेम आहे का, तर ठीक आहे. यस, सध्या स्वआधार ID वगैरे विचारलेली आहे, इथं नाही आहे, तर इथे तुम्ही येणे वगैरे करू शकता. सेव्ह होऊन जाते येणे जरी केलं तरी, म्हणजे आहे नाही म्हणून. आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट दिलेले आहे जसे की राशन कार्ड वगैरे आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नंबर असं मागितलेलं आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर तुम्हाला टाकावं लागेल, आणि जर नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. ठीक आहे, इथे जे कंपल्सरी आहे जसे TC वगैरे आहे तुमच्याकडे ते टाका. त्यानंतर राशन कार्ड वगैरे टाका, आणि इथे नाही आहे तरी तुम्ही इथे येणे करू शकता. म्हणजे तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडिशनल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला एक इथे चेकबॉक्स दिलेला आहे. चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट करून घ्या. म्हणजे तुमचा जो भरलेला फॉर्म आहे, जेवढाही तुम्ही फॉर्म भरलेला असेल हा फॉर्म तुमचा सेव्ह होऊन जाणार. ठीक आहे, डायरेक्टली सबमिट करायच्या अगोदर एकदा ड्राफ्टमध्ये सेव्ह करून घ्या. परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांनी सबमिट करायच्या अगोदर प्रिव्ह्यूचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपण ब्लर केलेली आहे, कारण यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन इन्फॉर्मेशन असल्यामुळे. तर प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही A to Z माहिती एकदा तुम्हाला चेक करावं लागेल की आपण भरलेली संपूर्ण माहिती ही ओके आहे का. ठीक आहे, कारण जर तुम्ही फॉर्म डायरेक्ट सबमिट केला आणि जर काही तुम्हाला चूक वाटली तर तुम्ही ती नंतर दुरुस्ती करू शकणार नाही, कारण तुमचा फॉर्म हा लॉक होऊन जाणार त्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे संपूर्ण जो फॉर्म आहे हा तुम्हाला एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतरच तुम्ही इथून तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट करू शकता.
ठीक आहे. सबमिट करायच्या अगोदर प्रिव्ह्यू एकदा करणं गरजेचं राहणार आहे. प्रिव्ह्यू करून त्यामध्ये दिलेली एकूण एक माहिती, डॉक्युमेंट्स नंबर वगैरे संपूर्ण माहिती ओके आहे का एकदा चेक करता. ठीक आहे. त्यानंतर सबमिटला क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जर काही एरर आला तर तुम्हाला हा एरर क्लिअर करावा लागेल अगोदर. ठीक आहे. तर क्लोज करून तुम्हाला चेक करावं लागेल की एरर कुठे आलेला आहे. तो एरर एकदा क्लिअर करा आणि त्यानंतर सबमिट करू शकता. साईटमध्ये भरपूर अशा अडचणी आहे. कधी कधी कॉलेज येते तर तुमचा कोर्स येणार नाही. ह्या ज्या अडचणी आहे ह्या सध्या सुरू आहे. साईट अजूनपर्यंत 100% क्लिअर जेही प्रॉब्लेम आहे त्यांचे ते झालेलं नाही आहे. तुम्ही ट्राय करू शकता, या प्रकारे फॉर्म भरू शकता. आणि जर काही अडचण असेल तर थोडा वेट करायचा, दुसऱ्या दिवशी भरून बघायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे आणि फक्त वेळ लागत आहे परंतु फॉर्म सबमिट होत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27चे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आणि यानंतर रिन्युअल आहे आणि बाकीसुद्धा ज्या काही स्कीम असतात, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, EBC स्कॉलरशिप, पोस्ट मॅट्रिक, फ्री शिप या संदर्भात संपूर्ण अपडेट, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.